आज आपण बनवणार आहोत कैरीचं लोणचं। 4 किलो कैऱ्या घेतल्या होत्या। तर ह्या कैऱ्या मस्तपैकी कट केल्या, ह्याला पुसून घेतलं। तुम्ही शेप पण बघू शकता, कैरीचा छानपैकी आकार आलेला आहे। तर आपण एका ताटात मीठ आणि हळद घेणार आहोत। हे मीठ आणि हळद ह्या कैरीच्या मिक्सचर मध्ये टाकणार आहोत। ह्याला मस्त मिक्स करून घ्यायचं। असं हे कैरी मिक्स झाली आहे। ह्याला मस्त मसाला लागलेला आहे। आता त्याला बंद करून ठेवायचं थोड्या वेळासाठीच फक्त। आता एका ताटामध्ये कलोंजी, 2 प्रकारच्या मोहरीच्या डाळी, ह्याला वेगळा वेगळा कलर आहे, आणि लाल तिखट थोडंसं किंचित घ्यायचं आहे। परत लोणचे मसाला घ्यायचा आहे। तेल गरम झालं आहे, याच्यात लवंग आणि हिंग टाकायची। ह्याला गरम होऊ द्यायचं, हलवून घ्यायचं, आणि हे जे आपला मसाला होता आता बनवलेला त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं। हे मिक्स केलं की याच्यात हिंग टाकायचं थोडंसं, आणि 2 चमचे लाल तिखट। मसाला हा लोणच्यामध्ये टाकायचा। ह्याला मिक्स करायचं की तो मसाला लोणच्याला लागला पाहिजे सगळी करून। तर मग असं आपलं लोणचं तयार झालं आहे। तर अस्सल तडका रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।